नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपला सर्वांचं स्वागत. आपले इलेक्ट्रिकलचे 3 विषय आहेत, ज्यामध्ये पेपर फर्स्ट, पेपर सेकंड आणि पेपर थर्ड पैकी आज आपण पेपर थर्ड हा जो विषय आहे त्याचा पहिला धडा आपण आज घेणार आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की हा जो पुस्तक आहे हे पुस्तक आहे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर हे पुस्तक एकदा बघून घ्या सगळ्यांनी. सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, प्रत्येकाने हे घ्या. ठीक आहे. तर ह्या पुस्तकातला आपला जो पहिला चॅप्टर आहे इलेक्ट्रिकल मशीनमधला, तो पहिला जो चॅप्टर आहे आपल्याला 3 फेज ट्रान्सफॉर्मर. कुठला? तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता 3 फेज ट्रान्सफॉर्मर बघण्यापूर्वी आपल्याला यातला जो 3 फेज याचा अर्थ आणि ट्रान्सफॉर्मर या शब्दाचा अर्थ आपल्याला काय करायचं पहिले समजून घ्यायचं आहे. तर 3 फेज म्हटलं की 3 फेज आणि सिंगल फेज ह्या दोन वेगवेगळे घटक आहेत. 3 फेज आणि सिंगल फेज. ठीक आहे. तर आपण सिंगल फेज जे आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला फर्स्ट सांगतो की सिंगल फेज म्हटलं की त्याच्यामध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल येतं. काय येतं? एक फेज आणि एक न्यूट्रल येतं. आणि 3 फेजच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर 3 फेजमध्ये R, Y, B आणि N असे 4 वायर्स येतात. लक्षात आलं? तर सिंगल फेजमध्ये जो विद्युत दाब असतो तो 230 व्होल्ट्स असतो. लक्षात आलं? आणि त्याची फ्रिक्वेन्सी हे असते 50 हर्ट्स. किती असते? फ्रिक्वेन्सी ही त्याची 50 हर्ट्स असते. लक्षात आलं? तर 4 वायर्स जो 3 फेज सप्लाय आहे याला आपण 3 फेज AC सप्लाय म्हणतो. ठीक आहे. हे म्हणजे सिंगल फेज AC म्हणतो याला. 3 फेज AC दोन्ही ACच आहेत. तर ह्याच्यामध्ये 3 फेज 4 वायर आहे. ह्याच्यातला जो विद्युत दाब असतो तो 2 फेजमधला RY मधलं, YB मधलं आणि B आणि R याच्यामधलं जे विद्युत दाब असतं ते साधारण 440 असतं. किती असतं? 440 व्होल्ट्स. किती? 440 व्होल्ट्स असतं. लक्षात आलं? तर हा 2 मेन त्यातला फरक आहे. ठीक आहे. तर ह्याच्यातला जो सिंगल फेज AC सप्लाय आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती सांगितली तुम्हाला? 50 हर्ट्स आहे. याची सुद्धा फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्स आहे. ठीक आहे. तर हे 2 असे महत्त्वाचे पार्ट्स आहेत, सिंगल फेज आणि 3 फेज. तर आज आपण यातला तुम्हाला अर्थ कळलेला असेल की 3 फेजमध्ये आपण R आणि B, Y आणि B आणि R आणि B यातला जो विद्युत दाब आहे तो किती असतो? 440 असतो. पण जर आपण एक फेज आणि एक न्यूट्रल घेतला, काय म्हणतो मी? एक फेज आणि एक न्यूट्रल घेतला तर ह्यातला जो विद्युत दाब असतो तो किती असतो? 230 व्होल्ट्स असतो. किती असतो? 230 व्होल्ट्स. तो एवढा असतो. म्हणजे एक फेज आणि एक न्यूट्रल, एक फेज एक न्यूट्रल, एक फेज एक न्यूट्रल, म्हणजे R आणि N, Y आणि N आणि B आणि N यांच्यामधलं प्रत्येकातलं व्होल्टेज किती असतं? 230 व्होल्ट्स, 230 व्होल्ट्स, 230 व्होल्ट्स. म्हणजे एक फेज आणि एक न्यूट्रल यांच्यामधला जो विद्युतदाब असतो तो 230 असतो. ठीक आहे. लक्षात आलं? मग 3 फेज सप्लाय काय असतो ते लक्षात आलं. आणि सिंगल फेज. आता सिंगल फेज सप्लाय आपण कुठं वापरतो? तर आपण घरी वापरतो. आपल्या घरामध्ये जी लाईट आलेली असते ती कुठली असते? सिंगल फेज असते. सिंगल फेजवरती जर तुम्ही बघितलं तर आपण घरामधले जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा कुठले इक्विपमेंट्स आहेत, आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अप्लायन्सेस वापरतो, ज्यामध्ये फ्रीज असेल, TV असतील, फॅन्स असतील. ठीक आहे. तर हे सगळे कशावरती चालतात? 230 या विद्युत सप्लायवरती चालत असतात. ठीक आहे. तर आणि 3 फेज सप्लाय हा कुठे वापरला जातो? तर इंडस्ट्रीमध्ये किंवा शेतामध्ये. जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे पंप असतात बऱ्याच वेळा ते 3 फेज सप्लायवरती चालणारे पंप्स असतात, कारण त्यांची कपॅसिटी ताकदही जास्त असायला पाहिजे, म्हणून 3 फेज सप्लायवरती चालणाऱ्या त्या मोटर्स असतात. लक्षात आलं? तर त्यांच्यासाठी जो सप्लाय वापरला जातो तो 3 फेज. तर आता तुमच्या सिंगल फेज आणि 3 फेज यांचा जे तुम्हाला अर्थ आहे तो तुम्हाला कळला असेल असं मी गृहीत धरतो. तर त्यातला हा जो 3 फेज ट्रान्सफॉर्मर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला आता यातला जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अभ्यास करताना आपण यापूर्वी बघितलेला आहे की 11वीला आपलं झालेलं आहे
सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. पण तरी पण आपल्याला एक थोडं मेमरी रिकॉल म्हणजे आपल्याला परत एकदा स्टडी करून त्याचा जो बेसिक आहे तो अभ्यास प्रत्येकाला येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पहिले सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काय असतं ते पहिले तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये जर तुम्ही बघितलं तर 11 वेळ तुम्हाला झालेलं ऑलरेडी. तर इथे आपला हा एक कोर आहे. काय हा कोर आहे तर आपण मॅग्नेटिक कोर म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण मॅग्नेटिक कोर. ठीक आहे. इथे ही लाल कलरमध्ये दाखवली ही प्रायमरी वायंडिंग. काय ही प्रायमरी वायंडिंग आणि ही आहे सेकंडरी वायंडिंग. कुठली सेकंडरी वायंडिंग. ठीक आहे. वायंडिंग याच्यामध्ये थोडं त्याचं कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला लक्षात येईल हा जो कोर आहे हा जो हिरव्या कलरचा दाखवला हा कोर आहे. आणि हा कोर कशापासून बनवलेला आहे सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंगपासून. कशापासून सिलिकॉन स्टीलच्या स्टॅम्पिंग पट्ट्यांपासून. स्टॅम्पिंग पट्ट्यांपासून असंच म्हणू आपण पट्ट्यांपासून. ठीक आहे. म्हणजे काय तर हा जो दिसायला अखंड पीस दिसतो तरी तो अखंड पीस नसतो. तुम्हाला मी हे सांगितलं होतं की हा जो आता हा पूर्ण पीस तुम्हाला जरी एकत्र दिसत असला तरी हा एकत्र नसतो तर अनेक पानांनी बनलेला आहे किंवा आपण त्याला काय म्हणू हा अनेक पत्र्यांनी बनलेला असतो. पण याचं जर तुम्ही थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा प्रत्येक पान हा काय असतो इलेक्ट्रिकली वेगळा असतो. याच्यामध्ये हा जो पान आहे त्याच्या दोन्ही बाजूला काय असतं वॉर्निशचा थर असतो. काय असतो प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूला काय असतो वॉर्निशचा थर असतो. म्हणजे जरी तो तुम्हाला एकत्र दिसत असला तरी तो इलेक्ट्रिकली वेगळा असतो. आता हे करण्यामागचा हेतू काय असतो तर ह्याच्यामध्ये जो काही एडी करंट तयार होतो एडी करंट म्हणजे काय असतो की ज्या वेळेला ह्याच्या भोवती आता तुम्हाला हे सांगितलं होतं की एखाद्या आपण इलेक्ट्रोमॅग्नेट शिकलेलो आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये जर एखादा आपण कंडक्टर म्हणजे एखादा पीस असेल त्याच्याभोवती जर आपण कॉईल तयार केली आणि ह्याला जर सप्लाय दिला तर ह्याच्यामध्ये काय तयार होतं चुंबक तयार होतं. काय तयार होतं चुंबक तयार होतं. सेम पद्धतीने ह्यामध्ये सुद्धा काय होतं चुंबक तयार होतं. पण ते चुंबक तयार होताना त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारचा विद्युत प्रवाह तयार होतो. याच्यामध्ये काय तयार होतो विद्युत प्रवाह. म्हणजे जर अखंड पीस असेल लोखंडाचा तर ह्या लोखंडामध्ये एक प्रकारचा EMF तयार होतो. EMF तयार होतो म्हणजे काय तर त्याच्यातनं ते इलेक्ट्रॉन्स आहेत ते तिथल्या तिथे असे घुटमळत राहतात. काय राहतात जर अखंड पीस असतील तर इलेक्ट्रॉन्स तिथे तिथे घुटमळतात. ह्यालाच आपण एडी करंट असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण एडी करंट. हा जो एडी करंट आहे तो एडी करंट तिथल्या तिथंच काय होत असतो अखंड पीस असेल तुकडा असेल तर त्याच्यामध्ये तो घुटमळतो आणि तो एडी करंट जो आहे तो उष्णतेच्या स्वरूपात काय होत असतो बाहेर पडत असतो. आणि हा एडी करंट जो आहे हा लॉस आहे. हा जर लॉस असेल तर ह्या पीसमधून काय होईल हा जो आयनचा पीस आहे ह्याच्यामधून जर लॉस म्हणून जर बाहेर पडला तर तो उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडेल. त्यामुळे काय होईल तो हा जो लोखंडाचा तुकडा आहे किंवा पीस आहे तो काय होईल गरम होईल. लक्षात आलं. मग तो जो लॉस आहे तो कमी करण्यासाठी ह्याच्यामध्ये अखंड तुकडा न वापरतात त्याचे काय केलेले आहे ह्या प्रत्येक पत्रा काय केलेला आहे एकत्रित प्रत्येक पत्रा वेगळा वेगळा वापरलेला आहे. अखंड बंच त्याचा केलेला आहे. प्रत्येक पत्रा हा इलेक्ट्रिकली वेगळा असतो आणि तो अखंड बंच करून मग त्याच्यावरती काय केले जातं वायंडिंग बसवली जाते. ठीक आहे. तर इथपर्यंत हा हे ज्या कोअर आहे हे कशापासून बनवले सांगितले तुम्हाला सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेटेड पट्ट्या. अनेक लॅमिनेटेड पट्ट्या काय केलेल्या आहेत एकत्र बंच केलेला असतो आणि ते बंच मग एक स्क्रूच्या किंवा नटबोल्टच्या साहाय्याने काय केले जातात ते बांधले जातात आणि मग त्याच्यावरती काय केले जाते वायंडिंग बसवली जाते. तर आता ह्याच्यामध्ये 1 नंबरची वायंडिंग आणि ही 2 नंबरची वायंडिंग आहे. कुठली आहे ही 1 नंबर वायंडिंग आणि ही 2 नंबर. ही बघा ही 1 नंबर आणि ही 2 नंबर सेम आहे. इथे ज्या बाजूला आपण सप्लाय देतो ती प्रायमरी वायंडिंग. कुठली सप्लाय देतो आपण तिला आपण काय म्हणतो प्रायमरी वायंडिंग. आणि जिथं आपण लोड लावतो काय करतो आपण लोड जिथं जोडतो त्याला आपण काय म्हणतो ही सेकंडरी साईड. लक्षात आलं तुमच्या प्रायमरी साईड सेकंडरी साईड. इथे आपण आता हा जो ट्रान्सफॉर्मर इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतोय.
आता इथे आपण याचं वर्किंग कसं चालतं, कार्य कसं चालतं ते आपण इथे बघणार. पार्ट्स तुमच्या लक्षात आले. प्रायमरी वायंडिंग, सेकंडरी वायंडिंग, याला आपण मॅग्नेटिक कोर म्हणतो. आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा म्युच्युअली इंड्यूस EMF या तत्वावरती चालतो. कशावरती चालतो? म्युच्युअली इंड्युस्ड EMF. म्युच्युअली इंड्युस्ड EMF कशावरती चालतं? म्युच्युअली इंड्यूस EMF या तत्वावरती ट्रान्सफॉर्मर चालतो. मग म्युच्युअली इंड्यूस EMF म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये दोन कॉइल्स वापरले जातात. ही एक कॉइल आणि दुसरी जी आहे ती दुसरी कॉइल. बरोबर आहे. आता ह्यातला पहिल्या वायंडिंगला आपण काय करणार आहोत? सप्लाय. काय करणार आहोत आपण इथे? सप्लाय. आता सप्लाय देताना आपण इथे एक बदलता सप्लाय सुद्धा आपण देऊ शकतो. बदलता सप्लाय देण्यामागचा हेतू काय? तर ह्याच्यातून हा जो रेजिस्टन्स आहे हा आपण बदलला तर ह्यातून जाणारा प्रवाह काय करतो आपण? बदलतो. काय करतो आपण? बदलतो. त्यामुळे ह्या कॉइलमध्ये जो काही सप्लाय जाईल त्याच्यामुळे काय होणार आहे? बदलते चुंबक ह्याच्यामध्ये तयार होते. बदलता सप्लाय गेल्यामुळे, बदलता सप्लायमुळे बदलता प्रवाह जाईल. बदलता प्रवाह काय करणार आहे? बदलते चुंबक तयार करणार आहे कुठल्या? 1 नंबरच्या कॉइलमध्ये. याचा परिणाम काय होईल की हे जे चुंबक आहे याच्यात तयार होणारे जे चुंबक आहे ते काय होणार आहे? दुसऱ्या कॉइलला लिंक होणार. काय होणार आहे? दुसऱ्या कॉइलला लिंक होणार. दुसऱ्या कॉइल, ही 2 नंबरची कॉइल, ह्या 2 नंबरच्या कॉइलला काय होईल? चुंबक लिंक होतील. याचा परिणाम काय होईल की आता इथे कॉइल स्थिर आहे पण त्याला लिंक होणारे चुंबक काय आहेत? इथे बदलते. याचा परिणाम काय होईल की या सेकंडरी कॉइलमध्ये काय तयार होईल? EMF तयार होईल. काय तयार होईल? EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. काय म्हणतो आपण? EMF म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता हा ॲक्च्युली इलेक्ट्रोमोटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन्सला मोटिव्ह करणारा फोर्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला हलण्यास प्रवृत्त करणारा एक प्रकारचा फोर्स निर्माण होतो आणि ह्याच्यामधून काय होतं? विद्युत प्रवाह व्हायला लागतो. आणि इथं विद्युत प्रवाह होतो म्हणजेच इथे विद्युत दाब तयार होतो. लक्षात आलं? विद्युत दाब ज्यावेळी तयार होतो त्यावेळेला ह्याच्यामधून काय होईल? विद्युत प्रवाह वाहील. आणि जर तुम्ही ह्याला पुढे लोड जोडला, काय ह्याला लोड जोडला तर काय होणार आहे? त्या लोडमधून काय होईल? विद्युत प्रवाह वाहणार आहे. याच तत्वावरती काय होतं? हा ट्रान्सफॉर्मर चालतो. म्हणजे आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की आता इथे आपण हा जो ट्रान्सफॉर्मर आहे ह्याला आपण कुठेही रेजिस्टन्स जोडत नाही, पण ह्याच्यामध्ये आपण ह्याला आपण जोडताना AC सप्लाय जोडतो. काय जोडतो आपण? AC सप्लाय. आता AC सप्लाय जोडतो म्हणजे काय? AC मध्ये ऑलरेडी काय असतो? बदलता प्रवाह असतो किंवा बदलता विद्युत दाब असतो. म्हणजे काय? बदलता म्हणजे काय? त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती किती आहे? आपल्या सप्लायची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. किती आहे? 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज म्हणजे काय की एका सेकंदामध्ये ह्याच्यामध्ये एक सायकल, दुसरी सायकल, बघा यातली ही एक सायकल आणि ही दुसरी सायकल, अशा सायकल्स ह्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये किती होत असतात? 50. किती? 50 सायकल्स पर सेकंद. एका सेकंदामध्ये 50 म्हणजे आपली डोळ्याची पापणी लावते तोपर्यंत किती सायकल्स झालेले असतात? 50. म्हणजे 50 सायकल्स होताना ह्याच्यामध्ये फार मोठा घटना होत असते. इथे ज्यावेळेला एका सेकंदामध्ये ते सायकल बदलतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यावेळेला पहिल्या पॉझिटिव्हला हा टर्मिनल जो आहे, हा टोक जो आहे तो पॉझिटिव्ह होतो, दुसऱ्या त्यावेळेला हा निगेटिव्ह असतो. पण दुसऱ्या हाफ सायकलला काय होतो? हा निगेटिव्ह होतो, हा पॉझिटिव्ह होतो. पुढच्या हाफ सायकलला कोण होतो? परत हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. पुढच्या हाफ सायकलला परत हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. पुढच्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. या पद्धतीने हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत एका सेकंदामध्ये 100 वेळा बदलतात. किती वेळा? कारण एका सायकलमध्ये 2 वेळा बदलतो. याचा अर्थ 50 सायकलमध्ये किती वेळा बदलतो? 100 वेळा. म्हणजे आपली पापणी लावते तोपर्यंत हे 2 पॉईंट 100 वेळा बदललेले असतात. मग ज्या वेळेला हा पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला विद्युत प्रवाह इथून या पद्धतीने या पॉईंटकडून इकडे, आणि ज्यावेळेला हा निगेटिव्ह होतो, हा पॉझिटिव्ह होतो, त्यावेळेला विद्युत प्रवाह इकडून इकडे वाहतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये प्रवाहाची दिशा किती वेळा बदलते? 100 वेळा. किती वेळा? 100 वेळा. आता इतक्या मोठ्या प्रमाणात जर सेकंदामध्ये जर विद्युत प्रवाह बदलत असेल तर विद्युत प्रवाहाबरोबर चुंबक सुद्धा बदलतात.
पहिल्या हाफ सायकलला जर चुंबक एका बाजूला असतील तर टर्मिनल्ससुद्धा त्याचे बदलत राहतील. म्हणजे एकदा हा एन पोल असेल, हा एस पोल असेल, तर दुसऱ्या हाफ सायकलला हा एस होतो, हा एन. पुढच्या हाफ सायकलला परत हा एन, हा एस. पुढच्या हाफ सायकलला परत एस आणि हा एन. म्हणजे एका सेकंदामध्ये पोलची डायरेक्शन सुद्धा बदलते. मग आता पोलची डायरेक्शन बदलते, तुम्हाला माहिती आहे एन कडून एस कडे काय होतात, मॅग्नेटिक लाईन्स वाहत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग जर यांची पोलर जी दिशा आहे ती जर चेंज झाली तर तेवढ्याच स्पीडली ते काय होईल, चुंबकाची दिशा सुद्धा सारखी बदलेल ना. मग ह्यामध्ये काय होईल, एका सेकंदामध्ये ते चुंबकाची दिशा जी आहे ती 100 वेळा बदलत राहील. मग इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात जर याच्यामध्ये चुंबक हलत असतील तर ह्या बदलत्या चुंबकामुळे काय होतं, आपोआप ह्या कॉईलमध्ये चुंबक तयार होतं, बदलते चुंबक तयार होतं. कशामध्ये, 1 नंबरच्या कॉईलमध्ये. आणि हे बदलते चुंबक दुसऱ्या कॉईलला काय होतात, लिंक होतात. आता याच्यामध्ये बघा, कॉईल स्थिर आहे पण चुंबक हलते आहेत ना, दिसतंय ना तुम्हाला, चुंबक हलते आहेत. म्हणजे एक कुठली तरी अट पूर्ण असेल, म्हणजे एक तर कॉईल तरी हलती पाहिजे. काय म्हणतो मी तुम्हाला, आता ही गृहीत धरा, ही कॉईल आहे आणि लाईन्स स्थिर आहे. जर कॉईल हलती असेल आणि चुंबक स्थिर असेल आणि कॉईल जर हलती असेल तरी ह्या कॉईलमध्ये काय तयार होणार, EMF तयार होणार. पण आपल्या इथं कॉईल हलती आहे का, दिसते का, कॉईल हलती नाही. हा एक स्टॅटिक डिव्हाइस आहे, स्थिर डिव्हाइस आहे, एवढं लक्षात ठेवा. हा जर स्थिर आहे म्हटल्यावरती त्याला लिंक होणार चुंबक काय पाहिजे, बदलले पाहिजे. हे जर फुलफिल होत असेल तर निश्चित त्या कॉईलमध्ये काय तयार होणार आहे, EMF तयार. म्हणजे एक कुठली तरी एक जरी अट पूर्ण झाली तरी ह्या कॉईलमध्ये काय तयार होतं, EMF तयार होतं. EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे या कॉईलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात, मोटिव्ह होतात. त्यांना मोटिव्ह होण्यासाठी जो फोर्स होतो तो फोर्स इथं अप्लाय होतो आपोआप, आणि आपोआप ते इलेक्ट्रॉन्स व्हायला लागले की तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्सचं वहन म्हणजेच एक प्रकारचा आपण काय म्हणतो, विद्युत प्रवाह, बरोबर ना. म्हणजेच त्याच्यातनं काय होईल, सेकंडरी कॉईलमधून विद्युत प्रवाह वाहेल. जर तुम्ही त्याला लोड जोडला, एखादा बल्ब जोडला तर बल्ब काय होणार आहे, पेटणार आहे. लक्षात आलं तुमच्या. तर हे जे आहे हेच तत्व ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरले. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये 1 नंबर कॉईल आणि ही 2 नंबर कॉईल आहे, सेम आहे बघा. इथे सुद्धा 1 नंबर, ही 1 नंबर, ही 1 नंबर. तुम्हाला सायमल्टेनियसली मी तिन्ही डायग्राम एकत्रित सांगतो. ही प्रायमरी कॉईल, ही प्रायमरी कॉईल, ही प्रायमरी कॉईल, ठीक आहे. आता इथे आपण काय केलं, AC सप्लाय दिलं. इथे AC सप्लाय दिला दिसतोय, इथे आपण AC सप्लाय दिला, बरोबर. AC सप्लायमुळे ऑलरेडी AC सप्लाय असल्यामुळे बदलते चुंबक तयार होईल. हे बदलते चुंबक काय होईल, ह्या कोअरमधून व्हायला लागते. कोअरमधून सेकंडरी कॉईलला लिंक होणार आहे, दिसत आहेत, सेकंडरी कॉईलला लिंक, सेकंडरी कॉईलला लिंक झाले, बरोबर आहे. आता ह्या सेकंडरी कॉईलमध्ये काय तयार होईल, EMF तयार होईल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होईल, आणि तिथे जर आपण बल्ब जोडलं तर बल्ब पेटणार आहे. लक्षात आलं. तर या पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मरचं कार्य चालतं. 3 फेज ट्रान्सफॉर्मरसुद्धा सेम आहे. तुम्हाला हे बेसिक कळलं तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर त्याच्या शेवट 3 कॉईल वापरले जातील, ह्याच्यात एकच कॉईल आहे. प्रायमरी साईडला एक, त्याच्यामध्ये 3 कॉईल्स वापरले जाते, हाच त्याच्यामधला फरक आहे. आता तत्पूर्वी आपण ह्याच्यामधले जो पार्ट्स आहेत त्याच्यातला जो मेन मॅग्नेटिक कोअर आहे, ह्याचं कार्य काय राहणार, 2 कार्य आहेत. एक तर ह्या कॉईलला सपोर्ट देणं, आणि दुसरं काय आहे तर ह्याच्यातनं जे काही मॅग्नेटिक फ्लक्स तयार होते, चुंबक तयार होते, ते काय करणं, इथून वाहून नेणं. काय तयार करणं, फ्लक्स वाहून नेणं. लक्षात आलं. तर या अशा पद्धतीने इथे जे काही जो विद्युत आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी ह्या ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. म्हणून याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफर केलं जातं. विद्युत दाब जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केलं जातं, ट्रान्सफर करण्याचं काम हा ट्रान्सफॉर्मर करत असतो. म्हणून याला आपण ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. ह्याच्यामध्ये जो विद्युत दाबाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बदलत नाही, हा सगळ्यात मोठा फरक लक्षात ठेवा. हिची सप्लायची आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या इंडियामध्ये जो विद्युत दाब आहे त्याची फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्ज आहे, 50 सायकल्स पर सेकंद आहे. त्यामुळे कुठेही गेलात तुम्ही, जी आपल्याकडे विद्युत तयार होते ती कुठेही तयार होत असली तरी तिची जी फ्रिक्वेन्सी ती 50 हर्ट्ज असते, एवढं लक्षात ठेवायचं. मग 50 हर्ट्ज जो आहे फ्रिक्वेन्सीमध्ये बदल न होता एका ठिकाणून विद्युत काय केलं जातं, दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी या ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. आपण बऱ्याच वेळेला तुम्ही TV, टेप, रेडिओ वगैरे वापरता तर त्याच्यामध्ये एक रेक्टिफायर सर्किट आहे. त्या रेक्टिफायर सर्किटमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. फक्त त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, स्टेप अप आणि स्टेप डाऊन.
त्याच्यामध्ये स्टेप अप म्हणजे विद्युत प्रवाह वाढून मिळतो त्याला स्टेप अप, आणि ज्या ट्रान्सफॉर्मरमधून विद्युत प्रवाह आपल्याला विद्युत दाब कमी करून मिळतो त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हे दोन महत्त्वाचे त्याचे प्रकार आहेत. बाकी अनेक प्रकार सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा पडत आहेत. आपल्याला आता ते तुम्हाला ऑलरेडी 11वीला झालेलं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त घुसणार नाही. फक्त आज तुम्हाला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जर तुम्हाला कळलं तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर समजायला तुम्हाला कठीण जाणार नाही. ठीक आहे, तर इथं आपण थोडा विश्रांती.